14 मे हा दिवस इतिहासात का महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? एका गरीब घरातील मुलगा जो रात्री रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा, तो पुढे महात्मा गांधींचा गुरु बनेल असे कोणालाही वाटले नव्हते. हा मुलगा म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. लहानपणी गोपाळ खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती खूप कठीण होती. शाळेची फी भरणेही अवघड व्हायचे. तरीही त्याने हार मानली नाही. अभ्यासाची एवढी आवड होती की घरात तेल नसले की तो रस्त्यावरील दिव्याखाली बसून पुस्तक वाचायचा. पण प्रश्न असा होता, हा साधा मुलगा पुढे इतका मोठा नेता कसा बनला? मोठा झाल्यावर गोखले शिक्षक झाले. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना जाणवले की भारताला फक्त शिक्षण नाही तर स्वातंत्र्याचीही गरज आहे. त्या काळात ब्रिटिश लोक भारतीयांवर अन्याय करत होते. गोखले रागाने नाही तर बुद्धीने लढत होते. त्यांच्या भाषणात इतकी ताकद होती की लोक शांतपणे ऐकत राहायचे. त्यांनी लोकांना सांगितले, देश बदलायचा असेल तर आधी शिक्षण आणि विचार बदलले पाहिजेत. आणि मग एक दिवस त्यांच्या भेटीला एक तरुण आला, मोहनदास गांधी. गोखले यांच्या विचारांनी गांधीजी इतके प्रभावित झाले की त्यांनी गोखले यांना आपले गुरु मानले. पुढे हेच गांधीजी संपूर्ण जगात महात्मा गांधी म्हणून ओळखले गेले. एका गरीब मुलापासून देशाच्या महान मार्गदर्शकापर्यंतचा हा प्रवास आपल्याला सांगतो, मोठेपणा पैशात नसतो तर विचारात आणि मेहनतीत असतो. अशाच भन्नाट फॅक्ट्स आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.